ज्यांचं चारित्र्य चांगलं त्यांनाच देवाचं चारित्र्य कळतं. हरिभक्तपरायण संजय महाराज धोंडगे. भगवंतांचे चरित्र समजून घेण्यासाठी आपल्याला स्वतःला चारित्र्यवान व्हावं लागतं. नारदाच्या गादीवर ज्ञानोबा तुकारामाला सोडलं तर या महाराष्ट्रात नाव घेण्यासारखं कोणीही लायकीचं राहिलं नाही. ज्यांचं चारित्र्य चांगलं त्यांनाच देवाचं चरित्र कळतं. असं ज्यांचं चारित्र्य शुद्ध आहे ते वारकरी संत आहेत, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील सद्गुरू निवृत्ती महाराज संस्थानचे अध्यक्ष हरिभक्तपरायण संजय महाराज धोंडगे यांनी शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा येथे केले. शिरूर तालुक्यातील श्री क्षेत्र टाकळी भीमा येथील ग्रामस्थांनी श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त आयोजित केलेल्या काल्याच्या कीर्तनात हरिभक्तपरायण संजय महाराज धोंडगे बोलत होते. सुनील वडघुले, युवा व्याख्याते आकाश वडघुले, राहुल करपे, राज्य मराठी पत्रकार परिषदेचे शिरूर तालुका संचालक विजय ढमढेरे या प्रमुखांसह ग्रामस्थ, महिला, लहान मुले काल्याच्या कीर्तन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होती. टाकळी भीमा येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या श्री रामनवमी जन्मोत्सव सोहळ्यास काकडा, भजन, अभिषेक, महापूजेने बुधवारी सुरुवात करण्यात आली. हरिभक्तपरायण समाधान महाराज शर्मा यांचे श्रीराम जन्माचे कीर्तन महोत्सव सोहळा, जन्मोत्सव सोहळा, भजन, हरिपाठ, हरिभक्तपरायण बबन महाराज खेडकर यांचे कीर्तन, पवडेवाडी तालुका मवाड येथील श्रीराम कलापथक मंडळाचा रामलीला कार्यक्रम, पालखी दिंडी, ग्राम प्रदक्षिणा, काल्याचा महाप्रसाद असेही भरगच्च कार्यक्रम श्रीराम जन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पार पडले. सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विजय ढमढेरे, पुणे. चांगल्यांना उलगडलं नाही अजून भगवंताचं चरित्र. मी थोडंसं अजून बोलू का? भगवंताचं चरित्र समजून घेण्याकरता आपल्याला स्वतः चारित्र्यवान व्हावं लागतं, तर ते कळतं, नाही तर नाही कळत. आणि मग ज्यांचं चारित्र्य चांगलं आहे त्यांनाच देवाचं चरित्र कळत असतं. आणि ते चारित्र्य ज्यांचं शुद्ध आहे ते वारकरी संत आहेत, आणि वारकरी संतांनाच कृष्णाचं चरित्र प्रतिपादन करण्याचा अधिकार, कारण ते सगळंच नवल आहे महाराज. आता नवल या विषयाशी बोलायचं झालं तर बघा, धावतो बोलतो आपल्याला पुढे जायचंय. माणसाचं नवल वेगळंच आहे, संतांचं नवल वेगळंच आहे, आणि देवाचं नवल वेगळंच आहे. आता माणसाचं नवल सांगू का नको सांगू? काय माणसं नवलाचे आहेत हो, माणसाचे फार नवल. म्हणजे इतके नवलाची माणसं अलीकडे तर परमार्थात आले, हेही नवलच आहे. हो हो हो. मला एक माणूस भेटला, तुम्हाला खोटं वाटेल, कीर्तनाच्या आधी फाट्यावरून भेटला. तुमच्या गावात नाही म्हणत, एका गावातली गोष्ट सांग. मला फोन केले, तुम्ही येणार आहात? तुम्हाला वाटलं रिसिव्ह करायला थांबत असेल. मी थांबलोय फाट्यावर, तुम्ही या महाराज, काही नाही, आपलंच गाव आहे, असं आहे तसं आहे. थांबलो फाट्यावर मला घेतलं त्याने, मला त्याच्या घरी नेलं. गावाला माहितच नाही, घरी नेलं, घरी चहा पाणी केला. ते म्हणले तुमचं जे गावात ठरलेलं असेल ना ते नंतरच, त्याचं काही नाही, ते गावकरी देतील, तुम्ही माझ्याकडे आला म्हणून माझी तुमची सेवा, संत पूजा करणं माझं. आणि मला शॉल घातली अंगावर आणि चांगलं 10,000 रुपयाचं पाकिट देऊ टाकलं. मला काही गणितच कळेल, आणि पाकिट दिल्यावर सांगितलं, म्हणले अर्ध्या कीर्तनात आपल्यावर बोलणं झालं पाहिजे, आपलं वजन गावात पाहिजे. मी म्हटले 10,000 रुपये राहू दे, पण मी तुझ्यावर बोलू शकत नाही. माझ्या दृष्टीने नारदाच्या गादीवर ज्ञानोबाराय तुकोबाराय सोडलं तर दुसरा या महाराष्ट्रात कोणीही नाव घेण्याच्या लायकीचं नाही. फक्त संतांचं किंवा देवाचंच नाव घेतलं जाईल, लक्षात ठेवा. मग याच्यासाठी दुसरं स्टेज आहे, तिकडे कोणाचंही नाव घ्या. काय केलं, हे पवित्र स्टेज आहे. चला आपला मुद्दा तो, विठला विठला. माणसाचे किती नवल सांगता येतील, माणसाचे किती नवल सांगता येतील. एक अर्धीच उभी सांगतो. ज्ञानोबाराय एका झाडाजवळ गेले, ते उंबराचं झाड होतं. उंबर कळतो, त्याला पिकलेलं उंबर होतं. माऊलींनी ते तोडलं, असं फोडलं, आणि त्या पिकलेल्या उंबरात काही किडे असतात. आमच्याकडे त्याला चिलट म्हणतात, तिकडे काय म्हणतात, चाचणी म्हणतात का? त्या चाचणीला हातावर घेतलं माऊलींनी. कुठं होतं ती? त्या उंबऱ्याच्या. त्याला विचारलं, कुठे झाला तुझा जन्म? म्हणले या उंबऱ्यात. मोठा कुठे झाला? या उंबरात. मरणार कुठे? तुम्ही फोडलं म्हणून बाहेर आलो, नंतर उंबरात. मग आता तो सगळं आयुष्य या उंबरात चाललं. मला फक्त सांग, माऊली म्हणतात, या झाडाला अजून किती उंबर आहेत? ते म्हणले, माऊली तुम्ही काही पण विचारता. म्हणजे कसं, या झाडाला किती उंबर आहेत हे मला कसं सांगता येईल? अरे तू उंबरातच आहे ना आयुष्य. ते म्हणले, हेच तर माझं आत आहे, मी उंबऱ्याच्या आतच आहे.
नाही कळलं? अख्खं आयुष्य माझं उंबऱ्याच्या